नमस्कार, मी अनिल काशीनाथ मुरावणे। आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती गणित यामधील काही महत्त्वाचे घटक म्हणजे संख्याज्ञान या घटकावर आधारित काही तक्त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। तर तक्ता क्रमांक 1 संख्याज्ञानावर आधारित तक्ता। तर बघा, या ठिकाणी मी एक तक्ता मांडलेला आहे। एका बाजूला किती अंकी संख्या आणि त्या अंकांमधील सर्वात लहान सर्वात मोठी एकूण संख्या, सर्वात लहान सर्वात मोठी या संख्येची बेरीज आणि त्यांच्यातील वजाबाकी किंवा फरक या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी एक अंकी संख्या आपल्याला सर्वप्रथम एक अंकी संख्या म्हणजे एकक, आणि ह्या एक अंकी संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती असेल तर एक लक्षात घ्यायची, एक अंकी संख्येमध्ये सर्वात लहान एक अंकी संख्या 1 आहे, कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ह्या अंकापासून सुरू होते, म्हणून 1 ही सर्वात लहान एक अंकी संख्या आहे। तर सर्वात मोठी एक अंकी संख्या 9, आणि याच्यामध्ये एकूण संख्या आहेत 9। या दोघांची म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी या दोघांची बेरीज, या ठिकाणी बेरीज होते 10 आणि दोघांच्यातील फरक आहे 8। बघा, सगळ्यात सोपी पद्धत आहे। एक अंकी संख्या, एक अंकीमध्ये सर्वात लहान संख्या 1, सर्वात मोठी संख्या 9, एकूण संख्या आहेत 9, सर्वात लहान आणि मोठी या दोघांची बेरीज 10 येते आणि दोघांच्यातील फरक 8 येतो। आता या ठिकाणी आपण दोन अंकी संख्या यांच्या बाबतीत हे पाहू। तर हे पाहत असताना वरच्या एक अंकी संख्येवरून आपल्याला पुढे लगेच दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या, पुढे पुढे क्रमवार संख्या यांची सर्वात लहान सर्वात मोठी संख्या काढता येते। बघा, आता दोन अंकी संख्या म्हणजे दशक आणि एकक स्थान म्हणजे दशक स्थान दोन अंकी संख्या। तर आता या ठिकाणी सर्वात लहान काढत असताना आपण एक अंकी संख्या सर्वात लहान 1 काढलेली आहे, तर दोन अंकी काढताना एकावर एक शून्य द्यायची म्हणजे झाली 10। इथे सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 आहे, मग दोन अंकी 9वर 9 म्हणजे असे सर्वात मोठा अंक 9 आहे, त्यामुळे दोन अंकी काढताना परत त्याच्यावर 9 दिला, झाली 99 म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आली 99। त्यानंतर या ठिकाणी एकूण दोन अंकी संख्या किती आहेत तर दोन अंकी एकूण संख्या काढत असताना एक अंकी संख्या 9 आहेत आणि पुढे काढत असताना क्रमवार आपण 0 वाढवत द्यायचा, म्हणजेच या ठिकाणी 9वर एक शून्य दिली, एकूण दोन अंकी संख्या आहेत 90। आता दोन अंकी संख्यांची बेरीज इथे जे 10 आलेले आहे त्याच्यावर 9 देत जा, म्हणजे 109 ही दोन अंकी संख्येची सर्वात लहान आणि सर्वात मोठी या संख्येची बेरीज येते। त्यानंतर सर्वात लहान आणि सर्वात मोठी या संख्येतील फरक या ठिकाणी एक अंकी संख्येतील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक आला 8, तर या ठिकाणी त्याच्यावर 8वर 9 देत जा, म्हणजे या ठिकाणी दोन अंकी संख्येचा फरक आला 89। आता तीन अंकी पाहू। तीन अंकी संख्येचा सर्वात लहान संख्या काढत असताना एकावर 2 शून्य म्हणजे आपण आता इथे 0 वाढवत जायचं आहे, आणि सर्वात मोठी काढताना 9 9 9 म्हणजे 3 वेळा 9। त्यानंतर एकूण संख्या इथे दोन अंकी 90 आली, इथे 2 शून्य द्या, 900 झाली। इथे सर्वात लहान आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्यांची बेरीज, इथे एक 9 वाढवलाय, आता परत आणखीन इथे 10वर आणखीन एक 9 वाढला, म्हणजेच 1099 ही बेरीज झाली। इथे दोन अंकी संख्यांची फरक म्हणजे दोघांच्यातला फरक सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांच्यातील फरक 89 आहे, या ठिकाणी काय येईल 1 9 जादा वाढवा, म्हणजे इकडे 9 वाढलं तसं इकडे पण 9 वाढला, 899 आला। आता चार अंकी संख्येतील सर्वात लहान संख्या, इथे तीन अंकी काढताना 2 शून्य दिल्या, आता इथे एकावर 3 शून्य, कारण हे 4 अंकी आहेत, 4 अंक जुळले पाहिजेत। इथे देत असताना 9 सर्वात मोठा, त्यामुळे 4 अंकी काढताना तो 4 वेळा आला, म्हणजेच 9999, आणि एकूण संख्या काढताना 9वर 3 शून्य दिल्या, म्हणजेच
4 अंकी 9000 संख्या तयार झाल्या. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठी या दोन्ही संख्येतील बेरीज येणार. इथे जसं 1099 झाली तसं आता इथं परत आणखीन एक 9 वाढवा म्हणजेच किती झाली 10,999. आणि दोघांच्यातला म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी या दोघांच्यातला फरक काढत असताना या ठिकाणी 3 अंकी संख्येमध्ये 899 आला. इथे आणखीन 9 वाढवा 8,999 म्हणजे हे आपल्याला 4 अंकी संख्येची फरक वजाबाकी दोघांच्यातली सर्वात लहान आणि सर्वात मोठी मधली फरक या ठिकाणी निघेल. त्यानंतर 5 अंकी संख्या. 5 अंकी संख्येमध्ये सर्वात लहान संख्या या ठिकाणी 5 अंकी करताना 1 आणि त्याच्या पुढे 4 शून्य म्हणजेच ही झाली 5 अंकी सर्वात लहान संख्या. आणि 5 अंकी सर्वात मोठी संख्या काढत असताना 9 हा सर्वात मोठा अंक म्हणून तो 5 वेळा लिहिला. 3 4 5 म्हणजेच 5 अंकी सर्वात मोठी संख्या 99,999. आता या ठिकाणी एकूण संख्या किती असतील तर या ठिकाणी 9 वर 4 शून्य दिल्या म्हणजेच 90,000. आता ह्या जर तक्त्याचं निरीक्षण केलं तर प्रत्येक वेळी 1-1 शून्य वाढत गेला. इकडे 1-1 9 वाढत गेला. इथे 1-1 शून्य वाढत गेला म्हणजेच 90,000 एकूण संख्या 5 अंकी आहेत. 5 अंकी या संख्येचं स्थान 10,000 असतं म्हणजे तिथं 90,000 हे 9,10,000 हे स्थान आलेलं आहे. त्यानंतर सर्वात लहान आणि सर्वात मोठी 5 अंकी या दोन संख्येची बेरीज या ठिकाणी 10,999 4 अंकी आली. इथे करताना आणखीन 9 वाढवा म्हणजे 4 वेळा 9 आला आणि या संख्येचं वाचन आलं 1,09,999. आता या दोन संख्येतील फरक सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या 5 अंकी दोन संख्येतील फरक इथे 8,999 आहे. आणखीन याच्यावर 9 द्या म्हणजेच 89,999 अशा प्रकारे येईल. त्यानंतर 6 अंकी संख्या. 6 अंकी काढताना आपल्याला 6 अंक काढायचे आहेत म्हणजे 1 आणि त्याच्या पुढे 5 हे शून्य द्यायचे. 5 शून्य द्या म्हणजेच या ठिकाणी 6 अंक तयार होतात म्हणजे 1,00,000 ही 6 अंकी सर्वात लहान संख्या आहे. आणि सर्वात मोठी काढताना सर्वात मोठा अंक 9 म्हणून तो 6 वेळा लिहिला. 9,9,9,9,9 म्हणजेच 9,99,999 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या येते. आता या ठिकाणी एकूण संख्या 6 अंकी काढताना 9 आणि त्याच्या पुढे 5 वेळा शून्य म्हणजे 9 हा 1 आणि 5 शून्य असे 6 अंक झाले म्हणजे या ठिकाणी 9,00,000 ही 6 अंकी एकूण संख्या आहेत. आता 6 अंकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी या दोघांच्यातली बेरीज किती येते तर पहा. या ठिकाणी 4 9 आहेत म्हणजे या ठिकाणी आणखीन आपल्याला 1 9 जादा द्यायचा आहे म्हणजेच 5 वेळा 9 द्यायचा आहे. 9,9,9,9,9 म्हणजेच इथे 10,99,999 ही संख्या या ठिकाणी आलेली आहे. 10,99,999. आता दोघांच्यातील फरक काढताना इथे आणखीन आपल्याला 9 वाढवायचा आहे म्हणजे इथे 4 9 आहेत तर आणखीन आपल्याला इथे 5 9 द्यायचे म्हणजे हे लक्षात घ्या इथे 6 अंक आहेत. फरक काढत असताना जेवढे 6 अंक आहेत तेवढाच फरक येणार फक्त 8 नंतर 9 9. जसं आपण इथे 6 अंकी सर्वात मोठी 9,99,999 काढली. इथे फक्त लक्ष स्थानातला अंक 9च्या ऐवजी 8 करायचा म्हणजे हे त्यांच्यातील काय होईल 2 सर्वात मोठी आणि सर्वात लहान 6 अंकी संख्येतील हा फरक निघेल. 7 अंकी काढताना तसंच एकावर 7 अंकी म्हणजे 6 शून्य द्या. 1 2 3 4 5 6 गट पाडले म्हणजे या ठिकाणी झाली 10,00,000 ही सर्वात लहान संख्या झाली. आणि सर्वात मोठी काढताना सर्वात मोठा अंक 9 म्हणून तो 7 वेळा लिहिला. 9,9,9,9,9,9 म्हणजे या ठिकाणी 7 वेळा लिहिल्यावर ती संख्या झाली 99,99,99,999 आणि 7 अंकी एकूण संख्या आहेत 90,00,000.
7 अंकी एकूण संख्या आहेत 90 लक्ष. आता जर का आपण परत या ठिकाणी 2 ह्या 7 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान या दोघांची जर बेरीज केली तर ही बेरीज आपल्याला या ठिकाणी आपण 5 वेळा 9 दिले. आता आणखीन याच्यावर एक 9 वाढवू म्हणजेच 10 आणि याच्यावर आणखीन 9 वाढवले म्हणजे 6 9 1 2 3 4 5 6 म्हणजेच 1,09,99,999 ही या ठिकाणी या सर्वात मोठी आणि सर्वात लहान मधली बेरीज असेल. आणि दोघांच्यातील फरक काढताना जसं या ठिकाणी 5 वेळा 9 लिहिला, आता आपल्याला या ठिकाणी आणखीन एक 9 द्यायचा आहे म्हणजेच 6 9 यायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 आणि मग यांचं वाचन झालं 89,99,999. आता थोडंसं निरीक्षण केलं तर एक लक्षात येईल की सर्वात लहान संख्या काढत असताना पहिली एक अंकी संख्या सर्वात लहान 1 आहे, सर्वात मोठी 9 आहे. आता सर्वात लहान काढत असताना जर पुढे त्याचं निरीक्षण केलात तर प्रत्येक अंकांमध्ये जेव्हा एक अंकाचे 2 अंकी 3 अंकी 4 अंकी असे वाढत जातात तसे या एकावर 0 वाढत गेले. इकडे काढत असताना सर्वात मोठी काढत असताना सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 म्हणून इकडे 9 वाढत एक वेळा वाढत गेले. त्यानंतर एकूण संख्या काढत असताना एकूण एक अंकी संख्या 9 आहेत, पुढे 0 वाढत गेले. बेरीज करत असताना दोघांची बेरीज सर्वात मोठी आणि सर्वात लहान या दोघांची बेरीज 10 येते आणि पुढे बेरीज प्रत्येक अंकामध्ये 9 वाढत जातो. या दोघांच्यातला फरक 8 येतो आणि पुढे प्रत्येक अंकामध्ये 9 प्रत्येक वेळी वाढत जातो. अशा प्रकारे हा पहिला घटक पहिला तक्ता संख्या ज्ञानावर आधारित. आता आपण तक्ता क्रमांक 2 समसंख्या याच्यावर आधारित तक्ता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा या ठिकाणी एका बाजूला अंकी संख्या आहेत आणि इकडे सर्वात लहान समसंख्या सर्वात मोठी समसंख्या एकूण समसंख्या आणि सर्वात मोठी आणि लहान या समसंख्येची बेरीज आणि दोघांच्यातील फरक किती येतो याचा अभ्यास आता आपण पाहणार आहोत. बघा सर्वात लहान समसंख्या आता एक अंकी या घटकामध्ये आपण या कॉलम मध्ये आपण अभ्यास करत असताना सर्वात लहान समसंख्या 2 येते. आता आपण अभ्यासताना समसंख्या हा घटक अभ्यासताना 0 2 4 7 हा एकक स्थानी असेल अंक तर आपण तो समसंख्या म्हणतो. पण आता या ठिकाणी 0 काही जण म्हणतील 0 हा सर्वात लहान अंक आहे, पण नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 अंकापासून सुरुवात होते म्हणून 0 हा सर्वात लहान एक अंकी संख्येतील अंक नाही, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात मोठी समसंख्या एक अंकी 8 सर्वात मोठी समसंख्या एक अंकी 8 येते आणि एकूण समसंख्या 4 आहेत. एकूण समसंख्या 4 आहेत. आता सर्वात मोठी आणि सर्वात लहान या दोन संख्येतील बेरीज 10 येते आणि दोन संख्येतील फरक 6 येतो. आता हे सोपं आहे कारण एक अंकी असल्यामुळे आपल्याला ती बेरीज आणि फरक हे लगेच काढता येतो. आता दोन अंकी संख्येमध्ये सर्वात लहान समसंख्या 10 हे लक्षात ठेवा. सर्वात लहान दोन अंकी संख्या 10 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या 98. आता मात्र इथे निरीक्षण जर केला तर इथे सर्वात मोठी समसंख्या 8 होती आणि इथे 9वर 8 म्हणजेच या ठिकाणी 98 झाली. आता पुढे सुद्धा तशीच गंमत आहे, इथे 9 वाढला तसेच आपल्याला पुढे सुद्धा गंमत करायची आहे. बघा आता एकूण समसंख्या 2 अंकी एकूण समसंख्या आता आपण अभ्यासलो मगाशी की एकूण 2 अंकी संख्या 90 असतात म्हणजेच एकूण समसंख्या इथे 45 येतात. 45 सम आणि 45 विषम आपण विषमचा तक्ता पुढे अभ्यासणार आहोत. आता सर्वात मोठी आणि सर्वात लहान समसंख्या या दोघांच्यातली बेरीज या ठिकाणी 98 आणि 10 108. बघा आता इथे पण गंमत आहे. किती आली बेरीज 108 आणि दोघांच्यातील फरक 88. दोघांच्यातील फरक काय आला 88. आता 3 अंकी संख्येत बघूया. आता 3 अंकीतील सर्वात लहान संख्या समसंख्या 100 म्हणजेच इथे 10 होता आता इथे 10 वाढला. आता आपल्याला पुढे तीच गंमत करायची आहे. पुढे इथे मात्र सर्वात मोठी समसंख्या काढत असताना इथे 9 वाढला तसंच आणखीन इथे 9 वाढवा 998 म्हणजे सुरुवातीला इथे 9 वाढवा आणि शेवटचा अंक मात्र 88 आला पाहिजे कारण
9 अंक जर घेतला आपण इथे तर ती विषम संख्या झाली, आपल्याला समसंख्या काढायची आहे। एकूण 3 अंकी समसंख्या आहेत, इथे 45 आला, आता इथे पुढे 0 वाढवत चला म्हणजेच 450 एकूण 3 अंकी समसंख्या आहे। सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात लहान 3 अंकी समसंख्या यांची बेरीज करत असताना इथे लक्षात ठेवा, इथे 108 आला, आता इथे 9 मध्ये वाढवा म्हणजेच 198 1098 ही 3 अंकी संख्येची बेरीज या ठिकाणी येते। 3 अंकी संख्येतील सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांच्यातील फरक या ठिकाणी जर आपण काढलात तर इथे मध्येच आपण इथे सुद्धा मध्येच आपल्याला 9 घालायचा म्हणजे झाला किती 898। आता 4 अंकी संख्या सर्वात लहान समसंख्या जर काढली तर इथे 2 शून्य आहेत म्हणजे आता एकावर इथे किती द्यायला पाहिजे 0 3 म्हणजे ते एकूण 4 अंक तयार होतात। म्हणजे 4 अंकी सर्वात लहान समसंख्या 1000 आणि सर्वात मोठी काढताना 999 आणि शेवटचा अंक 8 बघा 9998। पहिला सर्वात मोठा अंक 999 आणि शेवटचा अंक लहान त्याच्या नावाच्या अगोदरचा म्हणजेच 8 आणि एकूण 4 अंकी संख्या आहेत 45 आणि पुढे 4 अंक करण्यासाठी किती शून्य द्यायला पाहिजे 2 शून्य म्हणजेच 45 व 2 शून्य 4500 आणि ह्या 4 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान ह्या दोघांची बेरीज काढताना इथे 9 दिला तसंच आता आणखीन एक मध्ये 9 द्या 10 नंतर आता 9 देत जायचं 998 म्हणजे 10998 आणि इथे मात्र पहिल्या 8 नंतर 9 देत जायचं। या दोघांच्यातला फरक काढताना 8998 8998। आता 5 अंकी सर्वात लहान समसंख्या काढताना 1 आणि पुढे 5 अंकी करण्यासाठी आणखीन 4 शून्य द्यायला पाहिजेत म्हणजे झाली ही 5 अंकी सर्वात लहान समसंख्या। आणि सर्वात मोठी समसंख्या काढताना सर्वात मोठे 9999 4 झाले आणि शेवटचा अंक 5वा 8 म्हणजे या ठिकाणी 99998। एकूण 5 अंकी समसंख्या आहेत 45 आणि त्याच्या पुढे 2 आणि पुढे 3 शून्य म्हणजे एकूण 5 अंक झाले म्हणजेच 45000 5 अंकी एकूण समसंख्या आहेत। आणि सर्वात मोठी आणि सर्वात लहान या दोन संख्येची बेरीज करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे 10 लिहिले। आता इथे मात्र बेरजेचं जर का आपण निरीक्षण केलात तर इकडे जो अंक असतो आता 5 अंक असतो तर 5 अंकाच्या पुढचा अंक म्हणजे 6 अंकी बेरीज इथे तयार होते। म्हणून 6 अंकी बेरीज तयार करण्यासाठी एक लक्षात घ्यायचं सोप्यात सोपी पद्धत लक्षात ठेवा, पहिला 10 त्यानंतर 6 अंक होण्यासाठी त्यानंतरचे किती झाले 3 अंक 9 काढायचे आणि शेवटचा अंक 8 म्हणजे इथे बघा 9 होते, आता इथे मी 1 9 वाढवला म्हणजे 10 नंतर 1 9 वाढवला म्हणजेच 1,09,998 ही दोघांच्यातली बेरीज झाली। बेरीज काढताना 1 अंक पुढे वाढतो आणि बाकीचे फरक काढताना तेवढेच अंक राहतात म्हणजे 5 अंकी बेरीज वजाबाकी असेल फरक असेल तर 5 अंकीच राहणार आहे आणि 5 अंकी फरक काढताना 8 9 9 9 आणि 8 म्हणजे एकूण 5 अंक झाले बघा 89,998। आता 6 अंकी सर्वात लहान समसंख्या काढत असताना 1 आणि 6 अंकी काढायचे म्हणून एकाच्या पुढे 5 शून्य म्हणजे इथे 6 अंकी सर्वात लहान समसंख्या 1,00,000 आणि सर्वात मोठी समसंख्या हे काढत असताना 9 9 9 9 9 5 वेळा आली कारण 5 वेळा 9 काढायचा आणि शेवटचा अंक हा 8 आला पाहिजे म्हणजे तो 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या येते। एकूण समसंख्या किती असतील तर बघा हा 45 हा आपला आकडा लक्षातच ठेवायचा आणि त्याच्या पुढे 6 अंकी असल्यामुळे 4 शून्य कारण 45 चे 2 आणि हे 4 एकूण झाले किती 6 अंक म्हणून या ठिकाणी 4,50,000 ही 6 अंकी एकूण समसंख्या आहेत। त्यानंतर सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात लहान समसंख्या यांच्या दोघांची बेरीज काढताना एक लक्षात घ्या आपल्याला 6 अंक आहेत 7 अंक तयार झाले पाहिजेत म्हणजे पहिला 10 त्यानंतर शेवटचा अंक 8 म्हणजे 10 आणि 1 म्हणजे 2 अंक आणि 1 3 अंक झाले
पहिले हे 2 अंक आणि शेवटचा 8 1 असे 3 अंक राहिले. किती आपल्याला 4 अंक आपल्याला काढायला पाहिजे. म्हणजे 9 4 वेळा 9 काढायला पाहिजे आणि शेवटला 8. म्हणजे या ठिकाणी 10,99,998 ही सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात लहान समसंख्या या दोघांची बेरीज येते. आणि फरक काढताना मात्र एक लक्षात घ्यायचं, जेवढे 6 अंकी विचारले ते 6 अंकीच येणार. फक्त पहिला आणि शेवटचा 8 8 येणार, बाकीचे मधले सगळे 9. म्हणजेच 8 6 अंकी काढायचे आहेत. म्हणजे मध्ये 4 9 वेळा असणार आणि शेवटचा 8. म्हणजेच 8,99,998 ही 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात लहान समसंख्या यांचा फरक असेल. आता 7 अंकी संख्या काढताना पहिला 1 आणि पुढे 6 वेळा 0. आता 6 वेळा 0 काढले की झाली 10 लक्ष. 10 लक्ष ही सर्वात लहान समसंख्या आली, कारण दशलक्ष आहे. दशलक्ष म्हणजे 7 अंकी संख्येचं स्थान, म्हणून 10 लक्ष आली. सर्वात मोठी समसंख्या काढताना 9,9,9,9,9 6 वेळा 9 आला आणि शेवटचा अंक 8 हा वेगळा आला, म्हणून ही संख्या झाली 99,99,998. आणि एकूण समसंख्या 45 आणि पुढे राहिले किती 5 अंक, म्हणून 5 वेळा 0 झाली ही 45 लक्ष. ही झाली एकूण 7 अंकी समसंख्या. त्यानंतर सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात लहान 7 अंकी समसंख्या या दोघांची बेरीज काढताना 10 आणि 10च्या पुढे राहिले किती अंक, कारण 7च्या पुढे 8 अंक येणार. 10 आणि हा 8चा 3 अंक झाले आणि पुढे राहिले 5. म्हणजे 9 5 वेळा 9 घ्यायला पाहिजे. 5 वेळा 9 आणि शेवटचा 8. म्हणजे या ठिकाणी 1,09,99,998 ही झाली 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि सर्वात लहान समसंख्या या दोघांची बेरीज. आणि फरक काढताना 7 अंकींचा संख्येचा फरक काढताना तेवढेच अंक राहणार, फक्त पहिला अंक आणि शेवटचा अंक हा 8 घेतला पाहिजे. म्हणजे दशलक्षचा आणि एकक स्थानचा अंक 8. दशलक्ष, लक्ष, हजार, दशलक्ष, लक्ष, 10,000, हजार, शतक, दशक आणि एककचा 8. म्हणजे या ठिकाणी 89,99,998 हा दोघांच्या संख्येतील फरक असेल. असा हा या ठिकाणी दुसरा तक्ता आहे. जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल, समसंख्या करताना पहिला 2 आणि सर्वात मोठी समसंख्या 8. पण पुढे जर का लक्षात गेला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी यांचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक 1 नंतर 1 1 0 वाढत गेलेली आहे. आणि इकडे 9 नंतर 8 आहे, शेवटचा अंक 8 8 आहे, पण इकडे मात्र 9 9 वाढत गेलेला आहे. आणि इकडे 2 अंकी एकूण समसंख्या 45 आहेत आणि पुढे पुढे 1 1 0 वाढत गेलेला आहे. इकडे बेरीजचा तुम्हाला बेरीज आणि वजा फरक यांच्यातला सुद्धा संबंध तक्त्यातली तुलना तुम्हाला लक्षात आणून दिलेली आहे. आता आपण विषम संख्येचा तक्ता पाहूया. तक्ता क्रमांक 3 विषम संख्या. आता विषम संख्येवर आधारित तक्ता पहा. सर्वात लहान विषम संख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या. आता 1 अंकी सर्वात लहान विषम संख्या ही 1 आहे. 1 अंकी सर्वात लहान विषम संख्या काय आहे 1 आणि सर्वात मोठी विषम संख्या 9. एकूण विषम संख्या आहेत 9 आणि दोघांची बेरीज आहे 10. सर्वात मोठी आणि सर्वात लहान विषम संख्येची बेरीज आहे 10 आणि दोघांच्यातला फरक आहे 9. दोघांच्यातला फरक आहे 8. दोघांच्यातला फरक काय आला 8. आता 2 अंकी विषम संख्येमध्ये जर का आपण 2 अंकी विषम संख्येचा विचार जर केला तर सर्वात लहान विषम संख्या येते 11. सर्वात लहान विषम संख्या काय आली 11 आणि सर्वात मोठी विषम संख्या 99. आता इथे मात्र मोठी विषम संख्या काढताना 9 9 9 वाढवत जायचं, इथे काही बदल करायचा नाही. इथे मात्र बदल होतोय, तो पुढे बघा. आता एकूण विषम संख्या जसं 1 अंकी 9 आहेत तर इथे 1 अंकी एकूण विषम संख्या 5 आहेत. 1 अंकी एकूण विषम संख्या किती आहेत 5 आणि 2 अंकी एकूण विषम संख्या 45. फक्त फरक आपल्याला लक्षात ठेवायचा, सम मध्ये 4 असतात आणि विषम मध्ये 1 अंकी 5 असतात. आता दोघांची बेरीज 2 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान विषम संख्या यांची बेरीज
विषम संख्या यांची बेरीज काय येते तर ती येते 110. आता इथं गंमत आहे, 00 वाढवत जायचे आपल्याला. आणि 2 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांच्यातील फरक येतो तो म्हणजे 88. आता गंमत पहा, 3 अंकी संख्येमध्ये सर्वात लहान विषम काढत असताना इथून पुढे मात्र गंमत आहे. इथून पुढे तुम्ही पहिल्या 1 नंतर 00 वाढवत जायचे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी 11 आहे, म्हणजे ह्या 1 नंतर 1 0 दिला, झाले 3 अंकी 101. आणि सर्वात मोठी काढताना ह्याच्यात मात्र काही बदल करायचा नाही, जो मोठा अंक आहे तो लिहित जायचा, म्हणजे 999. आणि इथे 00 जसं समसंख्येचे काढले तीच पद्धत, 45 वर 1 0 दिला म्हणजे 450. 3 अंकी एकूण विषम संख्या आहेत. आता बेरीज काढताना इथे 00 वाढवायचे. 11 110 वर 1 0 1100. आणि इथे मात्र आता एक लक्षात घ्यायचं आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लहान विषम संख्या या दोघांच्यातला फरक काढताना इथल्या पहिल्या 8 नंतर 9 वाढवायचा आणि 8, म्हणजे ह्या दोघांचा फरक आहे. समसंख्या आणि सर्वात मोठी समसंख्या, सर्वात लहान समसंख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या आणि सर्वात लहान विषम संख्या, ह्या दोघांचेही फरक हे एकसारखीच उत्तरे येतात. आता 4 अंकी संख्येमध्ये इथे सुद्धा आता 1 0 आणखीन वाढवायचा 1 नंतर, म्हणजेच 1001 ही सर्वात लहान विषम संख्या आली. आणि 9999 हे 4 अंकी मोठी सर्वात विषम संख्या आली. एकूण विषम संख्या मध्ये इथे 450 आहे, 1 0 वाढला 4500. इथे सुद्धा 1 0 वाढला, दोघांची बेरीज सर्वात लहान विषम संख्या सर्वात मोठी विषम संख्या या दोघांची बेरीज या ठिकाणी 11000 आली. आणि इथे सर्वात लहान आणि सर्वात मोठी या संख्येतील फरक 8 आणि पुढे 8 नंतर 9 9 8. 5 अंकी संख्येमध्ये सर्वात लहान विषम संख्या काढताना 1 नंतर इथे 2 आहेत, म्हणजे आणखीन 1 0. 5 अंक आपल्याला तयार करायचे आहेत, म्हणजे हे 4 आणि हा शेवटचा 1. पहिला आणि शेवटचा 1 1 आला पाहिजे आणि मधले जेवढे राहतात तेवढे अंक 0 असले पाहिजे. आणि इथे 9 9 9 9 9 म्हणजे 99999. एकूण विषम संख्या 5 अंकी एकूण विषम संख्या इथे 45 वर 5 अंक काढण्यासाठी 3 0 दिल्या पाहिजेत, म्हणजे 45,000 एकूण विषम संख्या आहेत. सर्वात मोठी आणि सर्वात लहान विषम संख्या या दोघांची बेरीज इथे 1 0 वाढवा, म्हणजे 1,10,000 म्हणजे 4 0 आल्या. 11 वर 4 0 आल्या, कारण 5 अंकी काढायचे आहेत. म्हणजे आता एक निरीक्षण आपण लक्षात ठेवायचं आहे, जसं इथं पहिले एक लक्षात ठेवायचं, 1 अंकी संख्यांची बेरीज 10, पण 2 अंकी संख्येमध्ये 1 0 पुढे वाढला म्हणजे 11 झाली. 1 वर 1 वाढला 11 झाली आणि 110 झाली. म्हणजे आता इथून मात्र आपल्याला 1 1 0 वाढवत जायचं आहे. 3 अंक काढताना 2 0 द्यायचे, 4 अंकी काढताना 3 0 द्यायचे, 5 अंकी काढताना 4 0 द्यायचे. आणि दोघांच्यातला सर्वात मोठी विषम आणि सर्वात लहान विषम यांच्यातील फरक काढताना 9 पुन्हा वाढवायचा आहे, म्हणजे आपल्याला 5 अंक तयार करायचे आहेत. म्हणजे मधले 3 अंक हे 9 9 असणार, पहिला आणि शेवटचा अंक 8 8, म्हणजेच 89,998. त्यानंतर 6 अंकी संख्येमध्ये या ठिकाणी 6 अंकी संख्येमध्ये आपल्याला 6 अंक तयार करायला पाहिजेत, म्हणजे एकावर पुढे 4 0 द्यायच्या आणि शेवटचा 1 असे एकूण 6 अंक, म्हणजेच 1,01,000 ही 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या झाली. आणि सर्वात मोठी विषम संख्या 9,99,999 हे असे एकूण 999 6 वेळा आले. आणि एकूण विषम संख्या येतात 4,50,000. इथे परत 0 वाढवला. सर्वात मोठी विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या यांची बेरीज या ठिकाणी 11,00,000. आता या 11 नंतर 6च्या ऐवजी 5 0 द्यायला पाहिजे. 6च्या मागची संख्या म्हणजे 5 0 11 नंतर द्यायची, म्हणजे 11,00,000 या ठिकाणी सर्वात मोठी विषम आणि सर्वात लहान विषम यांची बेरीज येते. त्यानंतर सर्वात मोठी आणि सर्वात लहान या दोघांच्यातला फरक काढला तर 8 नंतर मध्ये 4 वेळा 9 लिहा आणि शेवट 8,
म्हणजेच 8,99,998. तशाच प्रकारे 7 अंकी संख्या करताना एकावर मध्ये 5 वेळा शून्य आला पाहिजे आणि शेवटचा एक, म्हणजे असे एकूण 7 अंक तयार होतात. आणि 7 अंकी सर्वात लहान विषम संख्या 10,01,000 आणि सर्वात मोठी विषम संख्या म्हणजे 7 वेळा 9 घ्यायला पाहिजेत. आता या ठिकाणी संख्या तयार झाली 99,99,999 आणि एकूण विषम संख्या आहेत 45 लक्ष. एकूण 7 अंकी विषम संख्या किती आहेत? 45 लक्ष. आणि इथे 7 अंकी आपल्याला एक अंक वाढवायचे आहेत 11वर, म्हणजे 11वर 6 शून्य द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6, म्हणजेच या ठिकाणी 1,10,00,000 ही सर्वात मोठी विषम आणि सर्वात लहान विषम 7 अंकी यांची बेरीज येते. आणि फरक हा 7 अंका एवढाच येईल, पण पहिला अंक आणि शेवटचा अंक 8 लिहायचा, म्हणजे राहिले मधले अंक एकूण 5, म्हणजे 5 हे अंक 9 असले पाहिजेत. म्हणजे 8वर 1 2 3 4 5 आणि नंतर 8, म्हणजेच 89,99,998 अशा प्रकारे यांच्यातील फरक येतो. अशा प्रकारे आपण हे 3 तक्ते पाहिले. हे 3 तक्ते सर्वात महत्वाचे आहेत. पण ह्या तक्त्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर ह्या तक्त्यांमध्ये सर्वात लहान, सर्वात मोठे आणि एकूण हे 3 घटक महत्वाचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बाकी हे सर्वात मोठी, सर्वात विषम, सर्वात मोठी आणि सर्वात लहान सम विषम यांची बेरीज किंवा त्यांच्यातील फरक काही वेळा प्रश्न विचारताना बदलतात. काही वेळा सर्वात मोठी विषम विचारली जाते आणि सर्वात लहान सम विचारले जाते आणि त्यांच्या दोघांची बेरीज विचारली जाते. त्यामुळे ही जास्त डीपली लक्षात ठेवणं गरजेचं नाही, पण गरजेचं आहे ते म्हणजे हे घटक, जे सर्वात लहान विषम, सर्वात मोठी विषम, एकूण विषम, सर्वात लहान सम, सर्वात मोठी सम, एकूण सम आणि सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या आणि एकूण संख्या. ह्यात हा तक्ता सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.